यानंतर बघूया पुढची महत्त्वाची बातमी। सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएम विरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर साताऱ्यातील कोळेवाडीनं सुद्धा ईव्हीएमला विरोध केलाय। कराड दक्षिण मतदारसंघातील कोळेवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं असा ठराव ग्रामसभेत मंजूर केलाय। बघूया। शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे। सोलापूरच्या मार्कडवाडीत शरद पवार यांनी नागरिकांना ईव्हीएम विरोधात ठराव करण्याचं केलेलं हे आवाहन। शरद पवारांच्या आवाहनानंतर आता गावोगावी ईव्हीएम विरोधात ठरावासाठी हालचाली होऊ लागल्यात। मार्कडवाडीमध्ये शरद पवार यांनी ठराव करण्याचं आवाहन केल्याच्या दुसऱ्याच दिवशी साताऱ्यातील कोळेवाडीच्या गावकऱ्यांनी ईव्हीएम विरोधात ग्रामसभेत ठराव केला। शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ईव्हीएमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल पाहिजे। आणि त्या ठरावाची फेर उत्तरदांच्याकडे द्या, ते आमच्याकडे देतील। धैर्यशील आम्ही लोक त्यासंबंधी कुठं पोचवायचं त्या ठिकाणी ते पोचतो। ईव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घेऊन पारदर्शक लोकशाहीची अंमलबजावणी करावी असा ठराव कोळेवाडीच्या ग्रामसभेत करण्यात आलाय। कोळेवाडी हे गाव कराड दक्षिण मतदारसंघात आहे। या मतदारसंघात भाजपचे अतुल भोसले विजयी झाले तर काँग्रेस उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय। सातारा जिल्ह्यामध्ये कोळेवाडी गावामध्ये आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने एक ठराव घेतलेला आहे की ईव्हीएम वरती आम्हाला मतदान नको, आम्हाला बॅलेट पेपरवरतीच मतदान हवं आहे। का तर याचं कारण असं आहे की इलेक्ट्रॉनिक्स वरती मतदान घ्यायला आणि तुम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? फक्त मतमोजणीलाच प्रॉब्लेम होईल। बॅलेट पेपरवर मतदान केलं तर शिक्का मारताना आपण ज्या व्यक्तीला मारतो त्याच्यावर शिक्का बरोबर त्यांचं माहिती आहे की आपण मतदान ह्याला गेलो। परंतु ह्याच्यामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये आपण जर समजा बटन दाबलं तर ते जाते की नाही हे ना शंकास्पद वाटते। आम्ही त्या निवडणुकावरच बहिष्कार टाकू, बॅलेट पेपरवर व्हाव्या आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्यायला तुम्हाला अडचण आहे याच काय कारण नाही। काय तुमचा बॅलेटवर विश्वास नाही का? साताऱ्याच्या कराड तालुक्यातील कोळेवाडी हे ईव्हीएम विरोधात ठराव करणारं देशातील पहिलं गाव ठरलंय। मार्कडवाडीतून ईव्हीएम विरोधात पडलेल्या ठिणगीचा वणवा हळूहळू राज्यातील इतरही गावांमध्ये पसरताना पाहायला मिळतोय। तुषार तपासे, झी 24 तास, सातारा।